नमस्कार. विदिशा विचार मंचचे कार्यकर्ते आणि सेम कल्याणी, ममता सेम कल्याणी आणि जडूकर सर यांनी जेव्हा मला पहिल्यांदा फोन केला आणि म्हटले मला, आत्ता त्यांनी जी गोष्ट सांगितली तीच मी तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो, की मला म्हटलं की तुम्ही जळगावला राहतात कुठं? मग जळूकर सरांना म्हटलं मी की पेट्रोल पंपाच्या मागे आहे, दादावाडीचं जवळपास. अहो म्हणले माझे नातेवाईकच तिथे आहेत. मी त्यांना म्हटलं की तुमचे नातेवाईक जे आहे ना, तुमचं नाव सांगा त्यांचं. मग त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं की माझ्या मागच्या दारी मी गेलो की त्यांचं दार दिसतं मला. आणि नंतर तुमच्या निरोपाने ते मग नंतर येऊन गेले, ते पण भेटलेत. पण असो, आता खरं तर हा मला त्याच्यानंतर मग मला कळलं की हा माझा घरचा सत्कार आहे, की माझा गावगाड्यातला सत्कार आहे खरं तर हा. कारण की ममताताई पण आमच्याचकडचे आहेत. त्याच्यामुळं मला बरं वाटलं की चला आपली कोणतरी माणसं इथे भेटतात, पुण्यात का असे ना पण भेटतात. आता माझा जो सत्कार केला खरं तर डाके सरांनी त्यांच्या हस्ते. आणि डाके सरांचं तसं बघितलं, माझे आणि त्यांचे संबंध खूप आधीपासून आलेले आहेत, खूप आधीपासून. म्हणजे हे गेल्या 30 वर्षापूर्वी 30-40 वर्ष झाले असतील तर एखाद्या वेळेस, मला वाटतं कमी जास्त होतील. अंकांमध्ये माझे रेखाटनं यायचे बरेच नियतकालिकांमध्ये. अंतर्नाद असेल, अनुष्टुभ असेल, याच्यातून रेखाटनं यायचे. आणि त्या रेखाटनांमधून मग कधीकधी सर, तेव्हा काही असं फोन वगैरे नव्हतं नेमका, तर पत्र पाठवायचे किंवा मग भेटी व्हायच्या. एक वेळा तर अशी भेट झाली आमची की अशोक कोतवालांचा काहीतरी प्रकाशन समारंभ होता आणि त्यावेळेस ते आलेली मंडळी सगळी प्रकाशन समारंभाच्या वेळेस. आणि तिथं मी पिक्चर पोएट्री केली होती संपूर्ण अशी, की 10-20 कवितांवरती पिक्चर पोएट्री केली होती. आणि त्यावेळेस यांच्या हस्ते, मानवदा यांच्या हस्ते ते सगळं ओपनिंग होतं. आणि त्यावेळेस मग मला सर बोलताना बोलले की राजू, तुझे चित्र मला का आवडतात, की त्याच्यात पिळलेली माणसं असतात. आणि माणसं पिळलेली असतात म्हणजेच मला वाटतं की तू हे नवं काहीतरी देतो आहे का रेखाटनातून. मग मला अशीच मंडळी सगळी भेटत गेली आणि ह्या मंडळीकडनं एक प्रेरणा जी मिळते, खरं तर मला जी प्रेरणा मिळाली ही अशा सगळ्या लोकांकडनं मिळत गेली. आणि त्याच्यामध्ये मला वाटलं की माझ्यात काहीतरी हे दडलेलं आहे आणि ते दडलेलं मी गावाकडनं सोबत आणलेलं आहे का, तर तेच माझ्यासोबत होतं खरं तर. पण त्याला उलगडून दाखवण्यासाठी जे लोक लागतात ना तुमच्या आजूबाजूला, तीच महत्त्वाची असतात. मी काय आणलं असेल माझ्या गावातून मला माहिती नाही, पण जे मला माणसं भेटलीत त्या माणसांनी मला उलगडून दाखवलं, अरे तुझ्यात हे आहे, तुझ्यात ते आहे, तू हे बघ, तू हे वाच, तू ते वाच. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि तसं बघितलं तर आमच्या कुटुंबामध्ये लांबपर्यंत काही संबंध नाही, की वाचनाचा संबंध नाही, कुठल्या वारसा नाही असं काहीतरी, की चला बाबा घरातून काहीतरी वारसा आलेला असेल. तसला कुठला वारसा नसताना मग माझ्याकडं आलं कसं नेमकं ना. आमच्या कुटुंबामध्ये कोणी चित्र काढायचं ना, कोणी लिखाणकाम करायचं, म्हणजे लांबपर्यंत काही वारसा नाही. पण तरी आलं कसं मग हे मला पण ते कधी वाटतं की नाही, असं होत नाही. तुम्ही शिकतात आणि तुम्हाला परिसर शिकवतो आणि गरज तुमची असते तिथपर्यंत जाण्याची, त्यांची गरज नसते तुमच्यापर्यंत येण्याची, जर शिकायची असेल तर. मग मी अनेक आता सरांसारखे बरेचसे मंडळी होती की त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो. मग बऱ्याच वेळा माझ्याकडं मी मग अशी बोललो मागच्या वेळेस पण, की चांगली पुस्तकं हाती लागलीत, आधी रद्दी हाती आली नाही असं मी बोललो मागाशी पण. मी बऱ्याच वेळा बोलतो पण असं की रद्दी हाती आली नाही, चांगली पुस्तकं हाती आलीत. आणि चांगली पुस्तकं हाती आल्यामुळं कदाचित हे लिहिता झालो. प्रफुल्ल शिलादार सरांनी त्या युगवाणीमध्ये जे पहिल्यांदा छापलं, तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की म्हटलं सर हे लोक काय म्हणतील. म्हणजे मी विचार केला होता की मला ते म्हटले की शिलेदार सर, की राजू एक काम कर, तू जे बोलतो आहे ना नेमकं असं जे बोलतो, तू ज्या पद्धतीने तू मांडतो ना, गोष्ट सांगतो ना अशी, ती लिहून मला पाठव. कारण की तुझ्या चित्रामध्ये जे आहे तेच मला वाटतं की तुझ्या परिसर तुझ्या आतमध्ये अजून पण डोकावतो आहे. तो चित्रामधून तुला जेवढा दाखवता येत नसेल तेवढा तू शब्दांमध्ये त्याला जास्त मोठा करू शकतो, त्याला तुला पेस मिळेल, तर हे जरा लिहून काढ. मी म्हटलं सर हे लिहिणं म्हणजे काही सोपं नाही आहे. त्याला कारणं अशी आहेत की तोपर्यंत माझी मराठीतले सगळे साहित्यिक मंडळी जी होती अशी महाराष्ट्रातली,
ती बऱ्यापैकी मित्र होती, म्हणजे चांगली चांगली जे साहित्यिक होती, कारण की खूप नावं घेता येतील इतकी मोठी साहित्यिक होती सगळी अशी की ती मी त्यांच्याजवळ असायचो, कधी कधी त्यांना भेटायचो, काही कार्यक्रमांना असायचो, संमेलनांना एकत्र असायचो आम्ही. मग मला धाकधूक अशी वाटायची की अरे एवढ्या मोठे लोक वाचतात आणि किती वाचन आहे यांचं, अफाट वाचन आहे त्या लोकांचं खरं तर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाचतात, असं नाही की एकच प्रकारचं नाही. तर अनुवादित वाचतील, इंग्रजी वाचतील. मी त्यांना म्हटलं शिलेदार सरांना की इतकी मोठी वाचन करणारी मंडळी आहे, तर माझ्याकडनं हे शक्य होणार नाही, ते हसतील म्हटलं काहीतरी लिहिलं बाबा यांनी. म्हणजे तू काहीच करू नको, तू लिहून काढ आणि माझ्याकडे पाठव. आज चांगलं वाटेल तर छापूया आपण, नाही तर राहू देऊया, मला वाचायला तर दे. मग जेव्हा मी त्यांना लिहून पाठवलं, 5-7 भाग होते असे, आणि लिहून पाठवलं. आणि जेव्हा मग त्यांनी मला रिप्लाय दिला सरांनी की राजू आता तू जे पाठवलेलं आहे ते मी वाचलं सगळं, आणि पुढच्या अंकात जे येईल ना तर त्याचा रिप्लाय तू स्वतः बघ, तू काय लिहिलेलं आहे तर. मग तेव्हा मला आल्यानंतर कळलं की आपण काय लिहिलं. आणि नंतर मग लोकांनी पण त्याला एक वेगळा रिस्पॉन्स दिला, किंवा त्यांना वाटलं की अरे आपल्या जवळचं आहे, आणि इतकं जवळचं की मी ते लिहिताना खरं तर मी बऱ्याच वेळा म्हणतो पण असं की मी ते लिहिताना आतून मोकळा झालो, कारण की मला खूप मी त्रासलेलो होतो त्या. म्हणजे काय होतं की तुमच्या आतमध्ये जी गोष्ट पडलेली असते ना तर ती तुम्हाला त्रास देते, आणि तिचा मला खूप त्रास व्हायचा. इतका त्रास व्हायचा की ते चित्रातून व्यक्त झालं तरी ते त्याचं निचोडा व्हायचं नाही. मग मला वाटायचं की अरे कुठून तरी आपण व्यक्त झाला पाहिजे अजून. मग एक माध्यम सापडलं असं लिखाणाचं, त्याच्यात व्यक्त झालो, आणि हे व्यक्त होता 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 मग इतक्या गोष्टी सापडल्यात भूतकाळातल्या, एवढ्या गोष्टी सापडल्या त्या भूतकाळातल्या की मी जरी शहरामध्ये राहत होतो तरीही मी मात्र माझा सगळ्या मनाने गावात होतो त्यावेळेस लिहिताना. की मी शहरामध्ये होतो एका शाळेमध्ये शिकवताना, पण मात्र मनाने पूर्ण देहाने इकडं आणि मनाने तिकडं होतो खरं तर लिहिताना. काय व्हायचं की मला लिहिताना पण सर कधी कधी असं वाटायचं की मला तो सगळा परिसर असा दिसायचा. आणि त्याला कारणं पण असतील कदाचित की मी मुळात चित्रकार असल्यामुळं मला व्हिज्युअल जे गोष्ट असते आमच्या चित्रकारांना ती व्हिज्युअलाईज करता येते. म्हणजे ते बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ते तपशीलवार दिसतात, कुठं काय असेल तेव्हा, कुठल्या गोष्टी काय काय घडलेल्या असतील असं सगळं दिसतात. आणि काय झालं की माझी थोडी तब्येत खराब झालेली आहे, 3-1 दिवसापासून जरा फिरफिर झाली आणि तब्येत खराब झाली आहे, आणि त्याच्यामुळं आराम पण होत नाही, आणि सारखा घाम वगैरे येतो आहे. तर थोडं समजून घ्या. आमच्या गावाला एक सासू सुनेची विहीर आहे. सासू सुनेची विहीर. आता सरला मॅडम इथं बसलेले, त्यांनी छान लिहिलं होतं त्याच्यावरती की सासू सुनेची विहीर म्हणजे काय, की त्यांनी मला त्यांच्यासारखे अजून त्यांनी सांगितलं की 2-3 जणांनी सांगितलं की अरे हे म्हणजे तो ऐतिहासिक ठेवा असतो, लक्षात घ्या. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये त्याचं येण्याचं कारण काय, तर आई म्हणायची की म्हणजे काय, एका सासू सुनेची विहीर अशी विहीर की एका विहीरमध्ये म्हणजे भिंत फक्त अशी मधली, आणि बाजूला सुनेची विहीर आणि बाजूला सासूची विहीर. सुनेच्या विहीरमध्ये एकदम स्वच्छ पाणी, पायऱ्यांपर्यंत गेलं तरी पण तुम्ही जा, पाणी प्या छानपैकी, आणि सगळे लोक तिथे पाणी प्यायचे, जेवण झालं वरती की पाणी प्यायला यायचे. आणि बाजूला सासूची विहीर, तिच्यामध्ये खूप घाण आहे, आजही आहे तसंच, खूप घाण आहे, म्हणजे जंतू वगैरे किडे वगैरे असे त्याच्यात आहे. आणि मग त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात आलेला आहे. तो ऐतिहासिक मला वाटतं की हे किती छान दिलेलं होतं ना आपल्या पूर्वजांनी. म्हणजे आपल्याकडं कुठलाही मीडिया नव्हता, लक्षात घ्या. कुठलाही मीडिया नसताना जर सामाजिक परिवर्तन घडवायचे असतील तर हे माध्यमं किती मोठी होती, किती भारी होतं. कारण की एखाद्या स्त्रीने, एखाद्या सासूने जर सुनेला त्रास दिला तर सासूच्या विहिरीमध्ये असे किडे पडलेले पाणी मिळेल, किती भारी असेल नाही. म्हणजे कुठलंही नाही, कुठलं पोस्टर नाही, काही नाही. आणि त्या गावाला आणि सगळे लोक यायचे, लग्न व्हायचे तिथं, आणि सून सासू नवरा बायको सगळे यायचे, ते सगळे बघायचे ते. मग मला वाटायचं की हे कुठंतरी असं आहे का नेमकं, की कोणतंही पोस्ट न लावताना, जाहिरात न करताना हा मीडिया होता का मग त्यावेळेस. मला वाटतं का हा मीडिया होता, खरं तर इतिहास सांगणारा मीडिया होता, की तुम्हाला हे दाखवायचं होतं त्यांना की तुम्ही असं केलं ना तर असं होऊ शकतं तुमचं.
मग ह्या पद्धतीने त्याची मांडणी आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि माझं पुस्तक जेव्हा इकडनं याच्याकडनं आलं शिलेदार सरांकडनं, जेव्हा ते अंकांमधून आलेत आणि नंतर मग माझगाव सरांनी सांगितलं की राजू, कोणाला दिलेलं नाही पुस्तक तर आपण छापूया. तू कितीही लिही, तुला मुभा आहे, तू 500 पान लिही किंवा अजून 1000 लिही, पण तू मोकळा हो त्याच्यामध्ये. आणि काकांनी मला मोकळीकता दिली, त्याच्यामुळे मी मोकळा झालो त्याच्यामध्ये खरं तर. आणि त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. तुम्ही मला समजून घेतलं, तब्येत बरी नसताना पण समजून घेतलं. धन्यवाद.